बहिणीने केली एकदम मस्त अशी चविष्ट अशी पाटवडीची भाजी। आता तिच्यासाठी तिने हा मसाला काढलेला आहे। आता ही भाजी जी जवळजवळ 35 ते 40 लोकांसाठी केलेली आहे आणि त्यासाठी 9 ते 10 कांदे तिने चुलीत भाजून घेतलं। 2 वाट्या खोबऱ्याच्या त्याही चुलीतच भाजल्या आणि 9 ते 10 मिरच्या घेतल्या। आलं थोडंसंच घेतलं आहे तिने, आलं जास्त नाही घेतलं आणि लसणाच्या 5 ते 6 कांड्या अशा सोलून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। आता ह्या भाजीला बाकी घट्टपणा येण्यासाठी काहीही घातलेलं नाही। आता हा मसाला जो आहे त्याला पुन्हा सगळा तिने भाजून घेतलेला आहे। कांदा, लसूण, आलं, मिरच्या पण अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे। आता हा जो मसाला आहे तो थंड झाल्यानंतर कांदा तेलामध्ये पुन्हा भाजलेला आहे, पण पुन्हा तेलामध्ये तिने भाजून घेतला आणि हा मसाला वाटून आपला जो सुके काळा मसाला असतो ते 3 ते 4 चमचे या वाटलेल्या मसाल्यातच तिने मिक्स केलेलं आहे, त्याला टाकलं नाही। आता चूल पेटवली, मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, 1 वाटी तेल, आणि त्याच्यात हा जो मसाला आहे याच्यातच सुका मसाला टाकला आणि हा मसाला जो आहे तो तिने ते या पातेल्यामध्ये परतून घेतली तेलामध्ये आणि चांगलं असं तेल सुटून दिलेलं आहे। मसाल्याला चांगलं असं तेल सुटलंय आणि एकदम मस्त असा मसाला दिसतोय, एकदम गावठी। आता त्याच्यात पाणी टाकायचं, पाणी घट्ट पातळ अंदाज। आता थोडीशी भाजी ठेवताना तिने घट्टच ठेवलेली आहे। कढीपत्ता टाकला थोडासा, भाजी थोडीशी पातळच ठेवलेली आहे कारण ज्या पाटवड्या टाकतो त्यामुळे भाजी घट्ट होती। आता भाजी उकळायला ठेवलेली आहे आणि पाटवड्या ज्या आहे त्याचं पीठ मळते, पण आधी भाजीमध्ये मीठ टाकते। आता ताटामध्ये मीठ घेतलं आणि अंदाजानुसार चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे बेसन पीठ आहे त्याच ताटामध्ये मसाला भाजलेला, त्या ताटामध्ये बेसन पीठ काढते। आता जवळजवळ 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। आता या बेसन पिठामध्ये काय काय टाकते ते पाहू। आता 30 ते 35 जणांची भाजी म्हटलं बेसन पीठ जवळजवळ तिने अर्धा किलो म्हणजे 2 किलो 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्या चवीनुसार मीठ टाकते। आता याच्यामध्ये मसाला कुठलाही टाकायचा नाही, थोडंसं तिने लाल तिखट टाकलेलं आहे। अजून कमी वाटलं मग तिने पुन्हा अजून थोडंसं लाल तिखट टाकलं, म्हणजे हळदीचा 1 चमचा आणि पुन्हा हा 1 चमचा, असे 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। आता इकडं भाजी हा उकळायचं काम चालू, तेवढ्या वेळ पाटवड्याही बनवून होतील।
आता हे जे पीठ आहे, हळद काय टाकली नाही तिने. हे पीठ जे आहे ते लाल तिखट आणि मीठ टाकलं थोडंसं अंदाजानुसार. आणि आता त्याला थोडासा चिकटपणा येण्यासाठी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. म्हणजे पाटवडी बनवताना ती तुटू नये किंवा फाटू नये म्हणून गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आता हे पाटवडीचं पीठ मळून घेतलं आणि लाटूनही घेतलं. आणि आपण ज्या पद्धतीने चकुल्या बनवतो त्या पद्धतीने तिने कापून घेतले छोटे छोटे, जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही. जास्त छोटे केले की ते भाजीमध्ये सगळे तुटल्या जातील. आता एक जणीन लाटून आणि कापून टाकते, एक जणीन असं. हा बघा, अशा पद्धतीने टाकले एकदम मस्त अशी भाजी दिसतीये. आता थोड्या वेळ शिजून दिलेली कमी जाळीत. आता आणि भाजी थोडीशी सैल पकडली होती, पण ती आपाप या बेसन पिठाच्या पाटवड्या पडल्या की ते घट्ट होती.